नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. तर मित्रांनो, आज एका कंपनीवर त्याच्या बिझनेसला घेऊन एक अशीच जबरदस्त अपडेट आली आहे आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की या अपडेटमुळे त्या कंपनीचा रेव्हेन्यू जबरदस्तपणे इन्क्रीज होऊ शकतो. आणि मित्रांनो, ही अपडेट ड्युरिंग द मार्केट आली होती आणि या अपडेटचा इम्पॅक्ट त्या कंपनीवर सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीच्या बिझनेसचा अपडेट बघणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे हेरनबा इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, या व्हिडिओचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. हेरनबा इंडस्ट्री सबसिडरी बिगेन्स कमर्शियल प्रोडक्शन ॲट सरीगॅम युनिट फेज 2. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया आणि याच्या बिझनेसवर याचा कसा काय इम्पॅक्ट पडू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि नंतर आपण हेरनबा इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर चला अपडेट डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हेरनबा इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने घोषणा केली की हेरनबा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी हेरनबा ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, जिला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात HOPL, इने आपल्या सेरिगॅम युनिट फेज 2 जो GIDC हरिगाम उंबेरगाव वलसाड डिस्ट्रिक्ट गुजरातमध्ये लोकेटेड आहे, इथे कमर्शियल प्रोडक्शन सुरू केले. आणि मित्रांनो, या नवीन फेज 2 फॅसिलिटीचे मेनली फोकस असेल ॲग्रोकेमिकल्स प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यावर. आणि मित्रांनो, ही कंपनी स्पेसिफिकली फंजीसाइड आणि इन्सेक्टिसाइड याच्या मॅन्युफॅक्चरिंगवर फोकस करेल. आणि मित्रांनो, यामुळे हेरनबा इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा प्रोडक्ट पोर्टफोलिओ आणि कॅपॅसिटी एक्सपांड म्हणजे वाढेल. आणि मित्रांनो, यावरून आपल्याला सरळ गोष्ट लक्षात येत आहे की हेरनबा इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा यामुळे बिझनेस वाढणार आहे. आणि मित्रांनो, यामुळे हेरनबा या कंपनीची लॉंग टर्म स्ट्रॅटेजी जी आहे म्हणजे सस्टेनेबल ग्रोथ आणि इंडियामध्ये या कंपनीचा ॲग्रोकेमिकल सेक्टरमध्ये प्रेझेन्ससुद्धा मजबूत पोझिशनमध्ये येईल. आणि मित्रांनो, या एक्सपॅन्शनमुळे एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षा आहे की यामुळे लोकल एम्प्लॉयमेंटला सपोर्ट मिळेल, तसेच रिजनल इकॉनॉमीमध्ये याचे कंट्रीब्युशनसुद्धा वाढेल, असे या कंपनीला अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, जर आपण फेज 1 आणि फेज 2ला टुगेदर म्हणजे कंबाईन केले तर मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की यामुळे या कंपनीचा ॲन्युअल रेव्हेन्यू 375 कोटी आणि 475 कोटी मध्ये जनरेट होण्याची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले हेरनबा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बिझनेसवर आलेल्या एका जबरदस्त अपडेटबद्दल. आणि मित्रांनो, आता आपण पुढे या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.95%, FISची होल्डिंग आहे 0.10%, DISची होल्डिंग आहे 0.21% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.75%. आणि मित्रांनो, जर आपण फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे 258 कोटी रुपयांनी 335 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली डिक्रीज झाली आहे 341 कोटी रुपयांनी 335 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा
नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आला आहे 42 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर या कंपनीचा नेट प्रॉफिट 10 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आता आला आहे 42 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. आणि मित्रांनो, जर आपण पूर्ण एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर हेरनबा इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची सेल्स एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये आली आहे 1410 कोटी रुपयांची. तसेच हेरनबा इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट आला आहे एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये 2 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही कंपनी खूप छोटी कंपनी आहे. या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 1200 कोटी रुपयांचा आहे. आणि मित्रांनो, जर आपण हेरनबा इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस पहिले होता 770 कोटी रुपये, नंतर 803 कोटी रुपये आणि सध्यास या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस आहे 800 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ती पहिले 0 होती, नंतर इन्क्रीज होऊन जवळपास 18 कोटी रुपये आणि आता या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग आहे जवळपास 93 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग सुद्धा इन्क्रीज होत आहे जवळपास 90 कोटी रुपयांनी 143 कोटी रुपये आणि सध्यास या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 252 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता 119 कोटी रुपये, नंतर 40 कोटी रुपये आणि आता जवळपास या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 55 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज पहिले होती 101 कोटी रुपये, नंतर 101.04 कोटी रुपये आणि मित्रांनो, आता या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटी झाली आहे 0, जी या कंपनीसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, हेरनबा इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार त्याच्या प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.94% आणि मित्रांनो, याच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सची या कंपनीमध्ये हिस्सेदारी आहे 74.94% आणि प्लेज पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, हा सुद्धा या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा बिझनेस अपडेट तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.